एकदा कुणीतरी एका फकीराला विचारलं, तुम्ही सतत ज्या परमात्म्याचा जप करता तो कधी दुःखी होतो का? आता आपण म्हणू की परमात्मा, परमसत्य तो कधी दुःखी का होईल? पण फकीर म्हणाला, हो तो दुःखी. जो सगळ्या गुणांच्या पलीकडे आहे त्याला एक साधक म्हणतोय की तो दुःखी होतो. तर ऐकणाऱ्याला गंमत वाटली. त्याने विचारलं, सांगा कसं काय दुःखी होतो तो? फकीर म्हणाला, जेव्हा तो देऊ शकत नाही तेव्हा. प्रश्न होता, तो कधी दुःखी होतो? उत्तर होतं, जेव्हा तो देऊ शकत नाही तेव्हा. ही गोष्ट थोडी काव्यात्मक पद्धतीने सांगितलेली आहे, पण तिचा अर्थ समजून घ्या. अहम नेहमीच भिकार अवस्थेत असतो, नेहमी मागत असतो, आणि आत्मा ही फक्त देण्यासाठीच असते. म्हणून आत्म्याची तुलना भरभरून दाटलेल्या नभाशी तर फळांनी लगडलेल्या वृक्षाशी केली जाते. दाटून आलेलं नभ बरसणार नाही तर काय करणार? तो पाणी स्वतःच तर पिणार नाही. झाडावर एवढे सारे फळ आले आहेत, झाड ते स्वतः तर खाणार नाही ना? आत्मा अशी असते, आणि जो आत्मस्थ होतो त्याचं संपूर्ण जीवन एका त्या कल्पवृक्षासारखं होऊन जातं. तो सतत देत राहतो. तुम्ही मागाल तो देईल, काही नसलं तरीही तुम्ही मागाल तर तो काही ना काही तरी देईल. जशी कर्णाची गोष्ट आहे, पडलेला आहे, काही उरलेलं नाहीये, तरी कोणी मागायला आलं तर म्हणाला काही नाहीये, पण हा दाब घेऊन जा. आणि अहंकाराकडे सगळं असूनही तरीही तो म्हणेल आणखीन थोडंसं हवंय. अहंकाराला तुम्ही काही मोफत जरी दिलंत तरी तो विचारेल, यावर डिस्काउंट नाहीये का? अगदी मोफत दिलंत तरी तो म्हणेल, मोफत अजून काही मिळतंय का? आणि या सगळ्या गोष्टी कोणा परक्या माणसासाठी सांगितल्या जात नाहीयेत. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सांगितल्या जात आहेत. मी आणि तुम्ही जे इथे या खुर्च्यांवर बसलो आहोत, आपल्यासाठी आहेत या गोष्टी. आपण झुन्नूलाल आहोत. या सगळ्या गोष्टी यासाठी आहेत की आपण स्वतःवर लक्ष देऊ शकू.